महामार्गावर चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीला छावणी पोलिसांनी अवघ्या 3 तासात जेरबंद केलाय। ते सराईत गुन्हेगार असून शहरातील इतर पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून 1,000च्या रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि 7 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गेल्या अनेक दिवसांपासून महामार्गावर चाकूचा धाक दाखवून लूट सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। जुन्या महामार्गावर लघुशंकेसाठी थांबलेल्या वाहतूकदाराला दुचाकीवर आलेल्या 3 संशयितांनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल आणि काही रक्कम जबरदस्तीने हिसकावून पसार झाले होते। पोलीस अधीक्षक रघुनाथ शेगर, उपनिरीक्षक भगवान कोळी, सचिन चौधरी, हवालदार शरद भूषण, प्रसाद देसले, कैलास चोथमल, शांतीलाल जगताप, किरण पाटील, संदीप राठोडसह आदींच्या पथकाने या सराईत टोळीला जेरबंद केलं असून त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। मालेगाव शहरामध्ये चालत्या मोटरसायकलवरून नागरिकांचे मोबाईल पळून नेण्याचे प्रमाण वाढलेले होते। त्या पार्श्वभूमीवर दिनांक 28/12/2023 रोजी रात्री 8 वाजता पंचगंगा शोरूमच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये त्यांच्या व्यक्तिगत कामाकरिता। त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या 3 लोकांनी हिसकावून नेला आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे 1,000 रुपये देखील काढून घेतले। सदर प्रकरणाची माहिती छावणी पोलीस स्टेशनच्या स्टाफला मिळाल्यावरून छावणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांचे डीबीचे पथक तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिकची विचारपूस केली असता फिर्यादीने जो मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास करण्यात आला। त्यावरून 3 आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या राहत्या घराची झडती देखील घेण्यात आली। तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीचा मोबाईल, त्याची रोख रक्कम आणि इतर 6 मोबाईल असे एकूण 7 मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत। या 3ही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी 3 दिवस पहिल्या वेळी, नंतरच्या वेळी 2 दिवस असा एकूण मध्ये 5 दिवस त्यांचा PCR आपल्याला भेटलेला आहे। सदर प्रकरणामध्ये वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे। न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव।